नमस्कार. मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निर्देशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण डॉक्युमेंटेशन संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर या डॉक्युमेंटेशन संदर्भात सांगायचं म्हटलं तर भविष्यात आपल्यासारखे प्रशिक्षणार्थी कारखान्यात गेल्यानंतर आपण करत असलेल्या कामाच्या अनुषंगाने कारखान्यामध्ये ऑर्गनायझेशन ऑफ वर्क, लीन प्रोडक्शन, त्याचप्रमाणे भविष्यात आपण काम करत असलेले प्रोसेसिंग चार्ट, बिल ऑफ मटेरियल, प्रोडक्शन सायकल टाईम फॉर्मॅट, जॉब कार्ड फॉर्मॅट, अशा या कामाच्या संदर्भात आपल्याला काम करत असलेल्या बाबी एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये आपल्याला नोंद करावे लागणार आहेत. तर हे या प्रकरणाच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे वर्क ऑर्गनायझेशन. तर वर्क ऑर्गनायझेशन म्हणजे कामाच्या संदर्भातली संघटना. तर यामध्ये कामाचे अशा प्रकारे व्यवस्थापन व वाटप करते की ज्यामुळे उपलब्ध कामगार, मटेरियल, साहित्य व उपकरणे यांचा चांगल्या प्रकारे उपयोग कसा केला जाईल हे यामध्ये आपल्याला लक्षात येईल. त्याचप्रमाणे वर्क ऑर्गनायझेशनमुळे एकमेकांच्या संपर्कानुसार काम करावयाची पद्धत व कृती यांची सांगड घातली जाते व विविध वर्क टीमचे निर्णय घेतले जातात. गैरसमज टाळण्यासाठी योग्य सूचना देणे तसेच संवाद ठेवणे देखील गरजेचे असते. अशा प्रकारे या डॉक्युमेंटेशन संदर्भात आपण वर्क ऑर्गनायझेशनमध्ये माहिती अभ्यासली. त्यानंतर त्यामध्ये पुढचा मुद्दा आहे ऑर्गनायझेशन ऑफ वर्क. ऑर्गनायझेशन ऑफ वर्क यामध्ये अनेक गोष्टीचा समावेश होत असतो. त्यामध्ये एक, कामाची गती, असेंब्ली लाईनचा वेग, त्यामधील कामाचा हिस्सा. तर कारखान्यामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्शन वर्क होत असतं. म्हणजे एखाद्या लाईनवर असेंब्ली लाईन आहे, त्या असेंब्ली लाईनमध्ये सुरुवातीपासून शेवटच्या पॉईंटपर्यंत प्रत्येक कामगाराला वेगवेगळ्या कामाचं आपलं स्वरूप आपल्याला दिलेलं असतं कामाचं. त्यानुसार आपल्याला काम वेळेत ते पूर्ण करावायचं असतं. तर अशा ह्या कामाची गती. 2, कामाचा भार. 3, काम करणाऱ्या कामगारांची संख्या म्हणजे स्टाफिंग लेवल आपण त्याला म्हणू. 4, कामाचे दिवस व तास. 5, कामगारांची विश्रांती व कामापासून दूर राहण्याचा कालावधी. 6, कामाची कार्यपद्धती म्हणजे लेआउट. 7, कामावर काम करणाऱ्या कामगारांची कौशल्ये यांचा यामध्ये समावेश होतो. 8, कामगाराची जबाबदारी व उद्दिष्टे यांचे नियोजन. 9, करावयाच्या कामाचे प्रशिक्षण तसेच काही तांत्रिक गोष्टीचा यामध्ये समावेश होत असतो. अशा प्रकारे या सर्व बाबी या ऑर्गनायझेशन ऑफ वर्कमध्ये येत असतात. त्यानंतर डॉक्युमेंटेशनमध्ये आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत लीन प्रोडक्शन. या लीन प्रोडक्शन संदर्भातली माहिती. कारखान्यामध्ये उत्पादन करताना तसेच मालाचा पुरवठा करताना वाया जाणाऱ्या मटेरियलची बचत करणे यावर प्रामुख्याने भर दिला जातो. यामध्ये सलग सुधारणा, वेळेवर होणाऱ्या सुधारणा यांचा या लीन प्रोडक्शनमध्ये प्रामुख्याने समावेश केलेला असतो. त्यानंतर कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट या मुद्द्यासंदर्भात आपण पाहूया. कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट कारखान्यामध्ये कामगार व त्यांच्याशी संबंधित समूहाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे कामाच्या उत्पादनात व कार्यक्षमतेत सलग वाढ केली जाते. म्हणजे कामाची प्रक्रिया नियमित करणे व कमीत कमी अडथळे येऊन उत्पादनावर खर्च होणारा वेळ
वाया जाऊ न देण्याची काळजी घेतली जाते. अशा प्रकारे ही माहिती आपण या कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट मध्ये अभ्यासली. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत जस्ट इन टाइम प्रोडक्शन. जस्ट इन टाइम प्रोडक्शन उत्पादन करत असताना उत्पादनाशी संबंधित तांत्रिक बाबीमध्ये साहित्याची खराबी न होण्याची काळजी घेणे, याचा वापर करून उत्पादन काळात नवीन शोधावर मर्यादा घातल्यामुळे काम वेळेत पूर्ण करणं हे यामुळं शक्य होते. त्याचबरोबर आपण पुढच्या मुद्द्यामध्ये अभ्यासणार आहोत वर्क टीम. यामध्ये एखाद्या गोष्टीचे उत्पादन करत असताना त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टीची जबाबदारी घेऊन उत्पादन करणे तसेच डिलिव्हरी प्रोसेस करणे हे काम वर्क टीम हे राबवत असते. तसेच दुसरी टीम वस्तू निर्मितीच्या वेगवेगळ्या कल्पना निर्माण करते, तसेच त्या कल्पनांची अंमलबजावणी देखील करते की ज्यामुळे उत्पादनाच्या संख्येवर व कार्यक्षमतेवर तसेच त्या उत्पादनाच्या दर्जावर देखील नियंत्रण येऊन उत्पादनामध्ये वाढ होत असते. अशा प्रकारे या वर्क टीमचं हे कार्य आपण पाहिलं. त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्याच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत टोटल प्रोडक्टिव्हिटी मेंटेनन्स. टोटल प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स त्यामध्ये नियोजित नसलेले मेंटेनन्स तसेच विविध अडथळे कमी करून मेंटेनन्स करणाऱ्या कर्मचाऱ्याची आवश्यकता कमी करून गरज पडल्यास मदत घेतली जाते. म्हणजेच अनियोजित मेंटेनन्स व अदर्जेदार स्वरूपाचे मेंटेनन्स हे कमी केले जाते. अशा प्रकारे ही माहिती आपण पाहिली. त्यानंतर टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचा उद्देश उत्पादन करत असताना कमी दर्जाचे उत्पादन किंवा दोष शून्यापर्यंत आणणे हा मुख्य उद्देश आहे. यामुळे उत्पादन काळात प्रक्रिया चालू असताना दर्जा उंचावण्यासाठी या टोटल क्वालिटी मॅनेजमेंटच्या माध्यमातून खबरदारी घेतली जाते. अशा प्रकारे ही माहिती आपण टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये बघितली. त्यानंतर आउटसोर्सिंग किंवा कॉन्ट्रॅक्टिंग आउट या संदर्भात आपण पाहणार आहोत. कॉन्ट्रॅक्टिंग आउट. तर सद्यस्थितीतील कामगाराचे काम बाहेरील उत्पादकाकडून करून घेण्याच्या प्रक्रियेला आउटसोर्सिंग असे म्हणतात. म्हणजे उत्पादन काळात कामगारांचा सहभाग कमी करून काम करण्याची प्रक्रिया ही सुलभ केली जाते. त्यामुळे कामगारावर अवलंबून राहणे व उत्पादन करणे कळू शकते. यात रिस्ट्रक्चरिंग असे म्हणतात. या रिस्ट्रक्चरिंगमुळे काही कामगारांच्या कामावर कमी उत्पादन क्षमतेमुळे परिणाम होऊ शकतो. कारण यामध्ये काम करण्याचा भार आणि गती यांचा थेट कामगारावर हा परिणाम झालेला दिसून येतो. कारखान्यात होणाऱ्या या बदलामुळे कामगाराबरोबर खराब होत चाललेल्या मशीनवर याचा परिणाम होत असतो. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहत असताना डॉक्युमेंटेशन संदर्भात पण ही माहिती अभ्यासली. त्यामध्ये वर्क ऑर्गनायझेशन ऑफ वर्क, लीन प्रोडक्शन, कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट, जस्ट इन प्रोडक्शन टाइम, वर्क टीम, टोटल प्रोडक्टिव्हिटी मेंटेनन्स, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, आउटसोर्सिंग इत्यादी मुद्द्या संदर्भातली माहिती आपण अभ्यासली. तर हा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.